आपण पाहताय महाधुरळा। बाजूला सांभाळायचं तो असं काही नेतृत्व दिलं तर कोणी तुला ऐकून घ्या असे तो बोला हरकत नाही अशी ती अपेक्षा व्यक्त करू आणि रजा देतो। गोकुळ दूध संघाच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे राम आणि हनुमान असल्याचा टोला गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी रविवारी मारला होता। या पुढे एक पाऊल टाकत त्यांनी आता राम आणि हनुमान यांनी आता भरतला पादुका सांभाळण्याची जबाबदारी द्यावी असं सांगत पुन्हा 1 वर्ष आपल्याला अध्यक्ष म्हणून मुदतवाढ द्यावी असंच सुतोवाच केलेलं आहे। हसन मुश्रीफ हे राम तर आमदार सतेज पाटील हे हनुमान आणि आपण आता भरत म्हणून आपल्याला जबाबदारी द्यावी असंच एकूण अरुण डोंगळे यांनी सुतोवाच केलेला आहे। गोकुळ दूध संघानं गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तब्बल 23,64,000 दूध लिटरची दूध विक्री केलेली आहे। एक नवा विक्रम गोकुळ दूध संघानं यावर्षी केलेला आहे। गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 7% वाढ करत असताना 23 लाखावर या दूध संघानं आता दुधाची विक्री केलेली आहे। या संदर्भात कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा सत्कार केला। यावेळी संचालक प्रकाश पाटील आणि अमर पाटील यांच्यासह गोकुळ दूध संघाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या सत्काराला उत्तर देत असताना अरुण डोंगळे यांनी हे सर्व जे श्रेय आहे ते गोकुळच्या कर्मचारी आणि सभासदासह सर्व संचालकांचे असल्याचे सांगितले। यावेळी डोंगळे यांचा गोडबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास अनेक अधिकारी उपस्थित होते। तेव्हा डोंगळे यांनी या एकूणच गोकुळच्या विक्रमाचा स्वागत करताना किंवा सगळ्यांचं आभार मानत असताना आणखी 1 वर्ष भरत म्हणून आपल्याला जबाबदारी द्यावी असंच सुतोवाच केलेला आहे। त्यामुळं आता मे महिन्यात त्यांची मुदत संपणार आहे। शेवटचं वर्ष आहे, पुढच्या वर्षी निवडणुका आहेत। त्यामुळे आता ही जबाबदारी डोंगळे यांच्यावरच सोपवणार की अन्य कोणाला संधी देणार याची चर्चा सुरू असतानाच गोकुळच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही नेत्यांना सांभाळणारा नवा भरत कोण याची चर्चा आता रंगणार आहे। भरत म्हणून ही जबाबदारी आपल्यालाच द्यावी असं सुतोवाचच या निमित्तानं अरुण डोंगळे यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता उत्सुकता आहे या गोकुळच्या राजकारणातील भरतची। मी एकटा प्रतिनिधीला सत्कार घेतलेला आहे, पण हे सर्वात कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणून आजचा आज यश मिळालेलं आहे। बाजूला सांभाळायचं तो असं काही नेतृत्व दिलं तर कोणी तुला ऐकून घ्या असे तो बोला हरकत नाही अशी ती अपेक्षा व्यक्त करू आणि रजा देतो।